पुन्हा भेटलेले प्रेम भाग 9. तो तिच्या मागे जाणारच होता की तिथे असणाऱ्या कपलने त्याला आवाज दिला. एक्सक्यूज मी, आमचा एक फोटो घेता का प्लीज? त्या मुलाने विचारले. त्यांना पाहता जाणवले की त्यांचे नुकतेच लग्न झाले असावे. हो, सूरज हसत त्याचा फोटो काढू लागला. 1-2 फोटो काढून त्याने मोबाईल परत केला व तिथून निघाला. तो त्या मुलीला शोधू लागला, पण ती कुठेच त्याला दिसली नाही. हताशपणे तो रूमकडे निघाला. रूममध्ये येताच त्याने पाहिले की अजून कोणीही उठलेलं नाहीये. तसं त्याने अभिला उठवले. थोड्या वेळात एक एक करून सारे उठून आवरू लागले. सूरज रेडी होऊन बसला होता की त्याला काचेतून दिसले की संकेत आणि कबीर आले आहेत. तसं तो उठून बाहेर गेला व त्यांना रूममध्ये घेऊन आला. कितीला निघाला बे? विशाल केस पुसत बोलला. रात्रीच निघालो होतो, त्यामुळे पहाटेपर्यंत पोचू शकलो. संकेत बोलला. पहाट नाही रे राजा, 8 वाजलेत. यश बोलला. अरे पोचलो तर पहाटेच आहे, पण रिसॉर्ट शोधण्यातच वेळ गेला. कबीर बोलला. ओ, ऐसा हुआ क्या? विशाल संकेतला चिडवण्याच्या हेतूने बोलला. हा ना भाई, सारी रात ड्राइव करके थक चुका हूँ मैं, अब आराम से सोऊंगा, असे म्हणतच संकेत बेडवर पसरला. हा तर झोपणार आहे, आपण जाऊन येऊ का मग बंदरावर? अभि हळूच बोलला. कल चलते हैं ना यारो? संकेत पटकन उठून बसत बोलला. नाही, आजच जायचं. विशाल जाणून बुजून त्याला चिडवत होता. फिर जाओ, मैं अकेला ही यहाँ रहता हूँ, संकेत रागाने बोलला व चेहरा दुसरीकडे करून तोंडावर उशी घेऊन झोपून टाकला. ए विशा, का छळतो रे त्याला उगीच? कबीर बोलला. हो, याला ना धुतला पाहिजे. यश त्याला पाठीत मारत बोलला. तसं तो कळवला. तू त्याच्या नावावर बिल फाडून स्वतःचा सुख इच्छा पूर्ण करू पाहतो का बे? तसे सगळेच हसू लागले. थोडा वेळ विश्रांती घेऊन ते तिथेच आजूबाजूला फिरून आले. संध्याकाळी बीचवर जाऊ असं ठरवून ते रूममध्ये मजा मस्ती करत बसले. संध्याकाळी बीचवर खूप मस्ती सुरू होती, पण सूरजची नजर मात्र त्या मुलीला शोधत होती. हे अभिच्या लक्षात आले. हिरो, काय चाललंय, काय तुझं? अभि त्याच्या जवळ येत बोलला. कुठे काय? काहीच तर नाही, सूरज बोलला. हो का? म्हणजे आता मी जे पाहिलं ते खरं आहे काय? हेच की, तुला तुझी ड्रीम गर्ल मिळाली आहे. अभि त्याच्या खांद्याला खांदा मारत बोलला. नाही, तसं काही नाही. सूरज नजर चोरत बोलला. हो ना, मग का नजर फिरवत आहेस? अरे तिथे बघ, ती 2 लहान मुलं कशी खेळत आहेत. सूरज विषय बदलत बोलला. तू विषय बदलू नको रे. इतक्यात विशालने त्याचा आवाज दिला. ए, तिथे काय करताय? इकडे या, खूप मजा येते. विशाल थोडं मोठ्याने बोलला. चल, नंतर बोलू यावर आपण. सूरज विषय टाळण्यासाठी त्याला म्हणाला व ओढत पाण्यात घेऊन गेला. रात्री सगळे रूममध्ये बसून कार्ड्सनी खेळत होते. रूममधील सारे पडदे बाजूला केल्याने रूममधूनच बाहेरचे सारे दिसत होते. काही वेळाने सूरजचे लक्ष बाहेर गेले. त्याच्या दोन्ही गाड्या जिथे उभ्या केल्या होत्या त्याच्या भोवती एक मुलगी पळत होती, तर तिच्या मागे एक 2-2.5 वर्षाची छोटी मुलगी पळत होती. ती छोटी मुलगी खूप छान होती. दूड पळत होती व त्या मुलीला पकडण्याचा प्रयत्न करत होती. ती हसताना खूपच गोंडस दिसत होती. सूरज त्या छोट्या मुलीला पाहण्यात हरवला होता. ती लहान मुलगी जिच्या मागे लागली होती ती अंधारात उभी असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता. त्याला असं बाहेर पाहताना बघून सगळेच त्या दिशेने पाहू लागले. ओहो, काय ड्रीम गर्ल का? विशाल हसत हळूच बोलला. तसं अभि मात्र उठून काचेजवळ गेला व बोलला. कुठे कुठे आहे? अरे तसं काही नाहीये, मी जस्ट त्या मुलीला पाहत होतो. सूरज त्यांना सांगू लागला. हो का?
आम्हाला वाटले की. कबीरही हसत बोलला, तुम्हाला काहीही. सूरज बोलता बोलता थांबला, कारण बाहेरून एक कार आली आणि तिच्या लाईट्स त्या अंधारात उभ्या असणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर पडले. तसं तिचा चेहरा सूरजला दिसला आणि तिला पाहतच तो तिला पाहण्यात गुंतला. ओहो ओहो, ड्रीम गर्ल इज कमिंग सून. संकेत ओरडला, खोटे बोलतो आमच्याशी हा. विशाल त्याची मान पकडत बोलला, अरे तसं काही नाही आहे, मी जस्ट पाहत होतो. हो का, बर. आणि हे काय आहे? अभि कॅमेरा दाखवत बोलला. तो माझा कॅमेरा आहे, दे इकडे. सूरज त्याच्या हातात कॅमेरा पाहून त्याच्याकडून कॅमेरा काढून घेण्यासाठी गेला. तसं अभि पळू लागला. अभि पुढे आणि सूरज मागे मागे रूमभर पळून खेळत होते. त्यांचा हा गोंधळ पाहून बाकीचे हसू लागले व कॅमेरा त्याला देऊ नको असे ओरडू लागले. अभि आता बाहेर पळून गेला. बाहेरही त्याची पकडाई सुरूच होती. अभि थोडा पुढे गेला व वळला. त्याच्या मागे सूरजही गेला आणि जाऊन त्याच मुलीला धडकला. ती कोसळणार होतीच की त्याने तिला कमरेत पकडले. सूरजच्या वेल मेंटेंट बॉडीसमोर त्या नाजूक परीचा कुठे निभाव लागणार होता. त्यामुळे तो जरी धडकला असला तरी तिचाच तोल गेला. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले. अभि त्याचा पटकन फोटो घेतो व त्याच्याजवळ येऊन घड खाकरतो. तसे दोघेही भानावर येतात. आय एम सॉरी, सूरज तिला बोलला. इट्स ओके असं म्हणून तीही तिथून लगेच निघून गेली. ती जाताच अभि सूरजजवळ येऊन खान मारत हसत बोलतो, वहिनी मस्त आहे, मला आवडली. तसं सूरज लाजून हसला. अभि त्याला चिडवू लागला. रूममध्ये जाऊन अभि घडला प्रकार रंगवून सांगू लागला. सूरज गौरीचा हात हातात घेऊन जुन्या आठवणीमध्ये हरवला होता. अभिने सर्वांना तिचे फोटो जे सूरजने सकाळी बीचवर घेतले होते ते सर्वांना दाखवले. काय सूरज, तूही या झमेल्यात पडत आहेस? प्रेमापासून लांबच राहा, यश बोलला. होय संन्यासी बाबा, तुम्ही एका प्रेम पुजाऱ्याला पूजा करू नको असं कसं सांगू शकता? विशाल व कबीर एकदमच बोलले. आपल्या फ्रेंड्ससोबत बोलून सूरजने त्या मुलीशी दुसऱ्या दिवशी बोलायचे असे ठरवले व झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठून बीचवर गेला व तिला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसली नाही. खूप उशिरापर्यंत वाट पाहून तो रिसॉर्टला परत आला. त्याला असं उदास पाहून कबीर त्याच्याजवळ आला. काय झाले, असं का मूड ऑफ बनवून आला आहे? झाले ना भेट? नाही, ती गेली. सूरज उशाशा सोडत बोलला. क्या? मगर क्यों चली गई? संकेतही उठून बसला. आता का म्हणजे मी काय सांगू? सूरज म्हणाला. दिल छोटा मत कर, तेरे नसीब में अगर वो होगी तो तुम्हें फिर से मिलाएगी ये जिंदगी. होप सो. तू रिसेप्शनवर चौकशी केली का? अभि बोलला. हो, तिथेही चौकशी केली, पण ते म्हणतात की आमचा कस्टमर बद्दल आम्ही असं सांगू शकत नाही. तो उदासपणे बोलला. जो होता है वो अच्छे के लिए ही होता है मेरे भाई. यश झोपेतून उठून बोलला. गौरीला जाग आली तसा सूरज वास्तवात आला. ती डोळे किलकिले करून त्याला पाहू लागली. गौरी, बरं वाटत ना आता? सूरज तिच्या केसातून हात फिरवत प्रेमाने बोलला. तिने फक्त हो म्हणून मान हलवली. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. थांब, मी आईंना बोलवतो असं म्हणून तो उठत होताच तिने त्याचा हात पकडून त्याला थांबवले. काय झाले गौरी, काही हवं आहे का? तो तिच्याजवळ बसत बोलला. तशी ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे पडून राहिली. बरं वाटत नाही का अजूनही तुला? डॉक्टरना बोलवू का मी? नको, तुम्ही जवळ बसा फक्त, बाकी काही नको मला. बरं, मी इथेच आहे, कुठेही जाणार नाही. खूप वेळ दोघेही शांत बसून एकमेकांचा श्वास अनुभवत होते. गौरीचे डोळे भरून आले होते, त्यामुळे डोळ्यातील पाणी सूरजच्या कपड्यांवर पडले. तसं तो चमकला की काही रडत आहे.
त्याने तिला दूर केले व उठून बसवले. तिचा चेहरा ओंजळीत घेत तो बोलला, काय झाले गौरी? भीती वाटते का? कशाची? तिने नाहीमध्ये मान हलवली. ती नाही जरी म्हणत असली तरी तिच्याकडे पाहून लगेच समजत होतं की ती घाबरली आहे. मग काय झाले सांगशील का मला? मला स्वप्न पडले होते, ती घाबरत बोलली. कसलं? मी कारने कुठेतरी निघाले होते आणि माझी कार तरीत कोसळली आणि गाडीला आग लागली. ती थोडी घाबरून रडत बोलली. तिचे बोलणे ऐकून सूरज चमकला. कारण ती ज्याला स्वप्न म्हणत होती ते खरंच तिच्या बाबतीत घडलं होतं. आता त्याला तिची जास्तच काळजी वाटू लागली होती. स्थळ गोवा. हॅलो बॉस, मी जगू. बोल, विजयचा रुक्ष आवाज आला. मॅडम महाबळेश्वरमध्ये पाहण्यात आल्या होत्या माझ्या माणसाला, जगू बोलला. मग वाट कशाची पाहताय? तिला उचलून आणा माझ्या समोर लवकर. विजय थोडा उत्सुक होत पण रागानेच बोलला. हो बॉस, 2 दिवसात मॅडम तुमच्या समोर असतील. जगू असं बोलून कॉल कट करतो. विजय आपल्या ऑफिसमध्ये खुर्चीत बसून हसत होता. त्याला असं हसताना पाहून त्याची PA कम गर्लफ्रेंड त्याला विचारू लागली, काय झालं? का हसतो आहेस? आता सगळी प्रॉपर्टी माझी होणार. आता कोणी मध्ये येणार नाही ना काका ना त्यांची लाडकी लेक. विजय असं बोलून हसू लागला. तशी ती त्यांच्या मांडीवर येऊन बसली व एक हात माने मागून खांद्यावर टाकून बसली. चेहऱ्यावरून बोट फिरवत ती प्रेमाने बोलू लागली. फक्त तुझी? मी कोणी नाही का तुझी? हां, तू तर आहेसच ना माझी. मी माझं सगळं तुझंच झालं ना. मग ठीक आहे, असं म्हणून ते त्याच्या गळ्यात पडली. हे सगळं अजित बाहेरून ऐकत होता. मॅडम सापडल्या म्हणत आहेत म्हणजे अक्षराचा पत्ता यांना मिळाला असं वाटत आहे. साहेबांना कळवलं पाहिजे असं म्हणून त्याने खिशातून मोबाईल काढत होताच की विजय तिथे आला. अजित, तू इथे काय करतोय? ते मी फाईल. असं त्याला असं घाबरलेलं पाहून विजय त्याच्याकडे हसत बघतो. फाईल द्यायची होती तर सरळ द्यायची आणि निघून जायचं ना. डिरेक्टिव्ह येण्याची गरज नव्हती. आता अजित पुरताच घाबरला होता. तुला इतका घाम काय येतो आहे? तेही AC मध्ये? ते माझी BPची गोळी विसरली खायची. तो उसना आणून हसत बोलला. हो का? मग जा गोळी खा आणि पुन्हा जर जासूस बनायचा प्रयत्न केला ना, मीच देईन तुला गोळी. विजयने रागाने पण शांतपणे बोलला व हसला. हो बॉस, असं म्हणून अजित तिथून निघून गेला. तो बाहेर गेला व पुन्हा कॉल करण्यासाठी म्हणून मोबाईल हातात घेतला व डाईल केला व बोलू लागला. तो बोलत होताच की कोणीतरी मागून त्याच्या हातातील मोबाईल काढून घेतला. तो रागाने मागे कोण आहे हे पाहण्यासाठी वळला तर त्याचे तोंडचे पाणीच पळाले. कारण समोर विजय उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विजय हास्य दिसत होते. फोनवर हॅलो हॅलो म्हणायचे आवाज येत होते. विजयने खिशातून गन काढली व डायरेक्ट त्याच्या कपाळावर गन ठेवली. तसं तो जास्तच घाबरला. बॉस, मला माफ करा. मी खूप वर्षापासून तुमच्याकडे कामाला आहे. तो हात जोडून बोलू लागला. तो अजून बोलत होताच की गन फायरचा आवाज परिसरात घुमला. अजित निपचिप पडला. पाशा. यस बॉस. आता या मोबाईलवरून जो नंबर डायल केला होता तो चेक कर. कोणाचा आहे, कुठला आहे, सगळी इन्फो मला हवी संध्याकाळपर्यंत. यस बॉस. ओके बॉस. स्थळ महाबळेश्वर. काही दिवसांनी व्हॅलेंटाईन डे असल्याने सूरज गौरीला घेऊन कॅन्डल लाईट डिनरला गेला. कॉर्नरचा टेबल बुक करून त्याने तिच्यासाठी खूप सारी अरेंजमेंट केली होती. दोघेही खूप खुश होते. एकमेकांच्या हातात हात घालून लव वर्ड्स बोलत बसले होते की एक गोळी काचेतून आत गेली व गौरीच्या केसाजवळ जाऊन भिंतीत घुसली. ती खूपच घाबरली. सूरजलाही काही समजले नाही. त्याने ज्या दिशेने गोळी आली त्या दिशेला पाहिले तर एक माणूस तिथे त्याला दिसला. दोघेही टेबलाखाली वाकून बाहेर बघत होते.
बाकी कस्टमर्स ही घाबरून टेबल खाली लपले होते. सूरज हळूहळू दरवाजाकडे जाऊ लागला. सूरज, डोंट प्लीज, गौरी घाबरून रडवलेल्या सुरात बोलली. काही होणार नाही, तिथेच थांब, मी आलोच, असं म्हणून सूरज तिथून बाहेरून निघून गेला. गौरी ही तिथून उठली व अशा ठिकाणी थांबली जिथून तिला बाहेरचं दिसेल. सूरज बाहेर गेला तसा गोळीबार सुरू झाला. सूरजनेही पायाजवळ ठेवलेली आपली गन काढली व भिंती आड जाऊन गोळीबार करू लागला. 7-8 जण होते ते. अभि आता तिथे आला होता. तसेच गडकरीही तिथे गोळीबार करताना दिसत होता. गौरीला समोरचे सगळं पाहून काहीच समजत नव्हते. सूरज, जो एक बँकेत काम करतो, त्याच्याकडे गन कशी काय आली? अभि इथे आहे, त्याच्याही हातात गन दिसते. आणि गडकरी तर स्कूलमध्ये शिपायाचं काम करतो, तोही इथे असा? ती चक्रावली होती या सगळ्या घटनेने. ती शॉक होऊन समोरचं पाहत होती. काही वेळात गोळ्या संपताच सूरज त्या गुंडाच्या अंगावर धावून गेला व त्याच्यासोबत फाईट करू लागला. खूप उशिरापर्यंत फाईट केल्यानंतर ते गुंड काही जखमी होऊन तर काही गोळी लावून खाली कोसळले दिसत होते. सगळं शांत होताच सूरजने खिशातील रुमाल हातावर बांधला. एव्हाना अभि व गडकरी त्याच्या जवळ आलेले. कोणी पाठवलं? यांना काही समजलं? हो, विजय, अभि बोलला. काय? पण हे कसं शक्य आहे? आपण तर तिला मृत ठरवलं होतं ना, मग त्याला कसे समजले? सूरज शॉक होऊन विचारत होता. देशमुखांचा कारनामा? गडकरी बोलला. म्हणजे मी नाही समजलो. ते असं आहे ना सर, देशमुख हॉस्पिटलमधून घरी येत होता तर त्याला वाटेत विजयची माणसे भेटली. बोलत बोलता समजले की ते कोण्या अक्षराला शोधायला आलेत. मग त्या माणसाने फोटो काढून त्याला दाखवला आणि बदला घेण्यासाठी देशमुख मॅडमांचा पत्ता सांगून रिकामा झाला. आता कुठे आहे तो? माझ्या रूमवर ठेवला आहे त्याला. तुमच्या भेटीसाठी आतुर आहे तो खूप. गडकरी मस्करी करत हसला. शट अप गडकरी, मॅटर सिरियस आहे आणि यावेळी कसली मस्करी करताय? सूरज म्हणाला. सॉरी, तुमची डेट होती आज, पण यांनी पाणी ओतलं त्यावर. गडकरी हसू दाबत बोलला. अभिही ओठ दाबून हसत होता की कारण गडकरी आज खूपच बोलत होता. पण सूरजचा मूड ठीक नव्हता. सूरजचा मूड ठीक नसताना त्याला सहज जरी काही बोलले तरी तो चिडतो आणि हा तर असं म्हणून अभि हसत होता. बेटा, तू तो गयो अभि, असं मनातच म्हटला. गडकरी, तुम्ही? सूरज बोलतच होता की मागून गौरीचा आवाज आला म्हणून तो शांत झाला. कोण आहेस तू? गौरी थोडी रागाने व संशयाने विचारत होती. वातावरण गरम झालेलं पाहून अभिने गडकरीला इशारा केला व तिथून निघून गेले. का? काय विचारतेस तू शोना? मी सूरज. तुझा सूरज? सूरज हसत तिला जवळ घेत बोलत होता. तिने रागाने त्याला दूर केले व बोलली. खोटं, साफ खोटं. अरे बाबा, खरंच मी जो आहे तो तुला माहीत आहे, असाच आहे. घे माझी शपथ आणि सांग की तू कोण आहेस? आता मात्र सूरज शांत झाला. ती रागाने त्याला पाहत होती. डोळे तर सतत वाहत होतेच. तो खाली मान घालून उभा होता तर ती त्याला एकटक बघत होती. पण दोघेही शांतच होते. त्याचवेळी रात्री मुंबईमध्ये थोडा त्यांना पाहिजे तर आमचा जीव घ्या, त्यांना सोडा. हरिश्चंद्र म्हणजेच विजयच्या काकांचा विश्वासू नोकर होता. तो बोलला. तुमचा जीव घेऊन काय करू? ही प्रॉपर्टी काय तुमच्या नावावर आहे का? समोर एक काळा बलदंड गुंड बोलला. मालक, तुम्ही काय बी काळजी करू नकासा. हरिश्चंद्र बोलले. मालकांना म्हणजेच दीनानाथला खुर्चीत बांधून ठेवले होते. आता बऱ्यापैकी त्याच्या तब्येतीत सुधार झाला होता. अहो बोला की, त्यासनी काहीतरी. कांचनबाई बोलल्या. ए गप्प बसा रे, आल्यापासून काय ट्यूट्यू लावले आहेत. बॉस येतीलच थोड्या वेळात, मग समजेल.
गुंडाचा मुखिया बोलला, इकडे गौरी, ऐकून तर घे माझं. सूरज गौरीच्या मागे जात बोलत होता. गौरी रागाने त्याला सोडून रस्त्यावर एकटीच पुढे पुढे जात होती. इतक्यात एक व्हॅन आली व गौरीला जबरदस्ती ओढून गाडीतून घेऊन गेली. सूरज त्या गाडीच्या मागे धावला, पण गाडी तर सुटली होती.